न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या बदलीमुळे मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। आता पुन्हा नव्या पूर्णपीठाची शक्यता। मनोज जरांगेंच्या टार्गेटवर पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे। आटपाडीतील सभेत जहरी टीका। आंदोलनासाठी मराठा नोकरदारांना रजा टाकण्याचं आवाहन। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी। प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 13 ऑगस्टपर्यंत माहिती भरता येणार। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा रखडला। 86,000 कर्मचाऱ्यांना फटका। सरकारकडून निधी आला नसल्याची माहिती। सुप्रिया सुळेंचा शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडाही वादळी ठरणार। FCRA विधेयकावर खडाजंगी अटळ। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। आज राज्यभरात किसान सभेचं आंदोलन। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं अनुदान देण्याची मागणी। SC उपवर्गीकरणाच्या विरोधात परळीत आज महामोर्चा। 59 जातींच्या समूहांची मोटरसायकल रॅली। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात एल्गार। बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी। श्वेता महालेंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। जव्हारमध्ये आदिवासी दिवसाला तरुणांची हुल्लडबाजी। पोलिसांची गाडी पलटी करण्याचा प्रयत्न। हिंगोलीच्या वसमतमध्ये खड्ड्यात पडून 8 वर्षीय मुलाचा मृत्यू। सुशोभीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बळी। रत्नागिरीच्या माणगावमध्ये कार थेट दुकानात शिरली। मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती। सुदैवानं जीवितहानी टळली। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आतापर्यंत 5 आरोपींना अटक। कल्याणच्या 150 जणांना चावा घेणारा भटका कुत्रा अखेर जेरबंद। पोलिसांसह महापालिका कर्मचाऱ्यांचा सुटकेचा निश्वास। नाशिकच्या शिवाजी चौकात भर रस्त्यात एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। नालासोपारात बापलेकावर प्राणघातक हल्ला। दोघेही गंभीर जखमी। स्थानिक गावगुंडांनी हल्ला केल्याचा आरोप। मुंबई महापालिकेत 237 नगरसेवकांना महिनाभरात टॅबचं वाटप होणार। विषयपत्रिका पेपरलेस करण्याचा प्रयत्न। शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार का? भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा इथेनॉल विरोधकांवर घसरले। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ। 1.5% पाणीसाठा घसरला। पाणी कपात कायम राहण्याची शक्यता आहे। खडकवासला धरणातून विसर्ग